सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपणाला काही तीर्थांची आपण माहिती पाहिली, तर त्यामध्ये त्रिपुरा तीर्थ या संदर्भात आपण पाहिलं, व्यासतीर्थासंदर्भात आपण पाहिलं आणि यज्ञाच्या संदर्भात सुद्धा वशिष्ठ मुनींनी राजा मनूला जो उपदेश केला होता तोही आपण पाहिला, की यज्ञ करणं हे आपल्या मातापित्यांना आणि पूर्वजांसाठी स्वर्गप्राप्ती करून देणारं आहे आणि त्याच प्रकारे आपण ज्या लोकामध्ये जन्म घेतलेला आहे तर त्याचं स्वास्थ्य संवर्धन करणारं सुद्धा आहे। त्यामुळे यज्ञ करणं हे आपलं प्रधान कर्तव्य आहे, हे आपणाला सांगितलेलं आहे। आणि नर्मदा तटाचं महत्त्व सांगितलं, त्रिपुरा क्षेत्राचं त्रिपुरा तीर्थाचं महत्त्व सांगितलं आणि त्यानुसार राजा मनू हे सर्व ताफ्यासह आपल्या सर्व व्यवस्था करत ते नर्मदा तटी जातात आणि तिथं ते यज्ञ याग दानधर्म तपाचरण सर्व करतात। अशा पद्धतीने आपणाला राजा मनूंना सुद्धा नर्मदा तटाची महती कशी करून दिली हे सुद्धा आपणाला सांगितलेलं आहे। त्याचप्रकारे तिथं मनुराजांनी जी तपस्या केली आणि जे दानधर्म केलं, जो यज्ञयाग केला, त्याला प्रसन्न होऊन नर्मदा देवीने सुद्धा त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि नर्मदा मातेने सांगितलं की तुमच्या कुलामध्ये भगीरथ नावाचा राजा हा पुढील त्रेतायुगामध्ये तुमच्या कुलामध्ये हा प्रसिद्ध होईल आणि त्याच्याकडून गंगेचं अवतरण होईल आणि त्यामुळेच गंगेला भगीरथी गंगा असंही म्हटलं जातं। त्याचप्रकारे जन्नू ऋषींनी गंगेला मुक्त केलं, त्यामुळे गंगेला जान्हवी असंही म्हटलं जातं। तर अशा प्रकारे आपण काही गोष्टी आपण काल शिकलो। आज आपण पुढील अध्याय पाहूयात, अध्याय 10वा। तर हा रेवाखंडाच्या उत्तर भागातील अध्याय 10वा आहे। अध्याय 10वा मातंग आख्यान। अध्याय 10वा मातंग आख्यान। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच। दक्षिणे तस्य तीर्थस्य कल्पगातिरमाश्रितं सोमे नाराधितं तीर्थं भुक्तिमुक्तिफलप्रदं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्या तीर्थांच्या दक्षिणेला श्री नर्मदा तटावर आश्रित चंद्रदेवाने आराधित भुक्तिमुक्ती फल देणारे तीर्थ आहे। तिथे स्नान केल्यास मनुष्य स्वर्गात जातो व मरणोत्तर त्यास पुनर्जन्म मिळत नाही। त्या देवाच्या दक्षिणेला शक्रेश्वर महादेव स्थित आहेत। त्यांची प्राचीन काळी इंद्रदेवाने सर्व मनकामनांच्या वृद्धीकरिता आराधना केली होती। अजून ब्रह्मकुंड तीर्थासंबंधी सांगतो, जिथे भगवान श्री विष्णू निवास करतात व श्री नर्मदा उत्तर वाहिनी आहे। हे महाराज, तिथे स्नान केल्यास वैष्णव लोक प्राप्त होतो। अमावस्या व व्यतिपात योगात तिलोदक प्रदान केल्यास पितरांना अक्षय तृप्ती मिळते। हे नृपश्रेष्ठ, त्या क्षेत्री जा, जिथे उत्तर वाहिनी श्री नर्मदा व पश्चिम वाहिनी श्री गंगा आहे।
जिथे प्राची सरस्वती आहे. ब्रह्मकुंडाच्या उत्तर भागात अंबरीश नावाने प्रख्यात भगवान मधुसूदन माधवाचे तीर्थ आहे. हे राजा, एकादशीला स्नान व अंबरीश देवाचे पूजन केल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. त्याच्या पश्चिम दिशेला हंसतीर्थ आहे. हे राजा, प्राचीन काळी तिथे स्नान करून हंसास निश्चयपूर्वक स्वर्गप्राप्ती झाली. हे नराधिपती, तिथेही जो श्राद्ध व दान करतो तो हंसतीर्थाच्या प्रभावाने तिर्यक योनीत उत्पन्न होत नाही. त्या तीर्थाच्या पश्चिम भागात परमसिद्धदायी महाकाल नावाने प्रसिद्ध शिवलिंग आहे. ज्याने प्राचीन काळी शिव आराधना केली त्याचे विधिपूर्वक पूजन करून मनुष्य शिवलोक प्राप्त करतो. आता यानंतर अत्युत्तम दुसऱ्या तीर्थराजबद्दल सांगतो. ते मातृतीर्थाच्या नावाने विख्यात आहे व तिथे मातृकेश्वर लिंग आहे. हे राजेंद्र, त्या तीर्थात स्नान करणाऱ्याला अश्वमेधाचे फल प्राप्त होते. प्रवाह ओलांडून अतिक्रमण केल्यास श्री नर्मदाचा श्रेष्ठ उत्तर तट आहे. तेथील सप्तविंशोद्भव नावाचे तीर्थ शिवलोकात वर्णिले आहे. तिथे स्नान करून पितरांचे तर्पण व पिंडदान केल्याने सर्व मनःकामना पूर्ण झाल्यामुळे मनुष्य शिवलोकात पूजित होतो. हे युधिष्ठिर, तिथे जे काही दान दिले जाते त्याचे मोजमाप करता येत नाही असे भगवान श्री शंकराने सांगितले आहे. त्याच्या पश्चिम दिशेस ब्रह्मेश्वर नावाचे शिवलिंग आहे, जे श्री ब्रह्मदेवाने सिद्ध केले आहे व ते त्वरित मनःकामना फलित करणारे आहे. त्या देवाच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. मंगळवारी व चतुर्दशीला त्या शिवलिंगाचे विधिपूर्वक पूजन करून शिवभक्तीत मग्न मनुष्य शिवलोकात पूजित होतो. शिवाय स्वर्गद्वार नावाचेही तीर्थ आहे. त्यात स्नान करून मरण पावणारे स्वर्गात जातात व त्यांना पुनर्जन्म नसतो. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला विधिपूर्वक त्याचे पूजन करून कपिला गाय दान केल्यास मनुष्य स्वर्गलोकात पूजित होतो. हे राजा, त्याच्या उत्तरेला लोकविख्यात गंगा, यमुना व श्री नर्मदाचा नित्य संगम आहे. त्यात स्नान करणाऱ्यास अश्वमेधाचे पुण्यफल प्राप्त होते. तिथे पितरांची प्रीती वर्धित करणारे श्राद्ध केले जाते. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनी, या स्थानी गंगा व यमुना कशा आल्यात? हे मुनिश्रेष्ठ, हे सर्व मला विस्तारपूर्वक सांगावे. श्री मार्कंडेय बदले, हे महाभाग्यशाली राजा, मी सांगत असलेला वृत्तांत तुम्ही ऐका व जाणून घ्या. धर्मपरायण, शिवभक्त, महायोगी, वेदज्ञांमध्ये श्रेष्ठ, 6 महिन्यांनी भोजन करणारे धर्मात्मा मतंग राजर्षी त्रिपुरीत होते. 6 महिन्यानंतर काय सांगतायत? धर्मपरायण, शिवभक्त, महायोगी, वेदज्ञांमध्ये श्रेष्ठ 6 महिन्यांनी भोजन करणारे धर्मात्मा मतंग राजर्षी त्रिपुरीत होते. 6 महिन्यांनंतर ते स्वतः श्रेष्ठ हत्ती ठार मारून यथाविधी पितृयज्ञ करून उर्वरित स्वतः खात असत. हे भरतवंशोत्पन्न राजा, अशा प्रकारे खूप काळ तप करणाऱ्या मतंग मुनींजवळ त्याच मार्गाने सप्तर्षी आलेत. त्या मतंग मुनीने त्यांना नमस्कार करून अर्घ्य व पाद्य पूजन केले. कुशासनावर बसलेल्या ऋषींना ते मुनिश्रेष्ठ मतंग म्हणाले, मी धन्य आहे, कारण माझ्या पितृयज्ञाच्या वेळी आपले आगमन झाले. त्या महामुनींचे ते वचन ऐकून सप्तर्षी विचार विनिमय करू लागले. यांचा पितृयज्ञ मांससहित झाला, हा कशा प्रकारे त्याग करण्यास योग्य आहे? त्या चिंताग्रस्त मुनींना पाहून मतंग मुनींना वशिष्ठ ऋषींनी सांगितले, हे महामुनी, गंगा यमुना संगमात स्नान करून आम्ही सर्व निस्संदेह भोजन करू. तेव्हा मतंग मुनी वशिष्ठ ऋषींना हसून म्हणाले, इथेच गंगा यमुना संगमात स्नान होईल. हे सांगून व ध्यानास बसून मतंग मुनींनी गंगा यमुनेला आमंत्रण केले व त्या दोन्ही नद्या तत्क्षणी तिथे आल्या. मतंग मुनींनी सांगितले, हे श्रेष्ठ मुनी,
आपण सर्व गंगा यमुना संगमात स्नान करा. ते सर्व मुनी ते अद्भुत कर्म पाहून विस्मित झाले व मतंग मुनींची प्रशंसा करू लागले. सर्व मुनी विधीपूर्वक स्नान करून मतंग मुनींचा पितृयज्ञ समाप्त झाल्यावर स्वर्गात निघून गेलेत. गंगा यमुनांनी श्री नर्मदेत प्रवेश केला. अशा प्रकारे सर्व पापहारी श्रेष्ठ संगम प्रकट झाला. धर्मसंपन्न श्री महादेवाच्या भक्तीत तल्लीन मनुष्याने सोमवती अमावस्येला त्या संगमात स्नान केल्यास तो दिव्य देहयुक्त व दिव्य आभूषणांनी भूषित 7 पूर्वजांचा उद्धार करून दिव्ययानात आरूढ होऊन अप्सरांचा समूह स्तुती करत असताना तत्क्षणी निर्मळ होऊन स्वर्गलोकात पूजित होतो. या तीर्थाच्या महात्म्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. क्रोधावर विजय मिळवून जो जितेंद्रिय यात्री 6 महिने नित्य स्नान करून श्री महादेवाचे पूजन करतो, तो कोणत्याही कारणाने म्लेच्छ देशात वा अन्यत्र कुठेही मरण पावल्यास श्री शिवसान्निध्य प्राप्त करतो. पर्वकाळात स्नान, दान, तप व होम जे काही कर्म केले जाते त्याचे मोजमाप करता येत नाही. हे राजा, मी या त्रिपुरी क्षेत्राचे वर्णन तुम्हास केले, ज्याचे श्रवण देवांनाही दुर्लभ आहे. हे राजा, प्राचीन काळी जे श्री शिवशंकराने महात्मा स्वामी कार्तिकेयास कथन केले ते क्रमानुसार मी सांगितले. हे श्रवण व कथन केल्यास मनुष्य शिवलोकात पूजित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मातंग आख्यान नावाचा 10वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे मातंग महर्षी 6 महिन्यातून एकदा अन्न ग्रहण करत असत आणि ते हत्तीचं मांस त्यावेळेला भक्षण करत आणि पुन्हा 6 महिने त्यांची तपस्या चालत असे. तर अशा कठोर तपस्या करत असणाऱ्या मातंग मुनींजवळ सप्तर्षी आलेले आहेत आणि सप्तर्षी आल्यानंतर त्यांना आता प्रश्न पडतो आणि मातंग मुनी त्यांना भोजनासाठी आग्रह करतात. तर आता ते मांस भक्षण करणं टाळायचं आहे. तर सप्तर्षी युक्ती करतात की इथे आम्ही गंगा आणि यमुना नद्यांमध्ये स्नान करूनच प्रसाद ग्रहण करतो. तर मातंग मुनी त्यांच्या तपश्चर्येच्या बलाने नर्मदा तटीच गंगा यमुना नद्यांना आवाहन करतात आणि असं इथे गंगा यमुनासुद्धा इथं उपस्थित होतात ह्या मातंग तीर्थाच्या ठिकाणी. आणि अशा रीतीने ह्या 3 नद्यांचा संगम तिथं आहे. तर हे मातंग तीर्थ आहे आणि हे पाहून सप्तर्षीसुद्धा मातंग मुनींची स्तुती करून स्वर्गात निघून जात आहेत. तर असं हे मातंग तीर्थ इथे सांगितलेलं आहे.